वेलकम टू द गायस अवर न्यू ब्लॉग. तुम्हाला डॉक्टर पाहून विचार आला असेल, नेमकं ही मेडिकल टीम आपल्या शाळेमध्ये कशाला आली. चला तर मग सांगतो तुम्हाला. ही मेडिकल टीम आलेली आहे आपल्या शाळेमध्ये. जो गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असतो याचा धोका टाळण्यासाठी जी लस मुलींना तिथे दिल्या जाते, ती लस देण्यासाठी. ती HPV नावाची लस आहे. ती HPV नावाची लस विषाणूच्या उच्च जोखीम प्रकारापासून संरक्षण करते, जे गर्भाशयाच्या मुखाच्या म्हणजे जसं की कॅन्सरचा जो गर्भाशयाचा असतो त्याला मुख्य कारण असते. भारत सरकार आणि PIBच्या माहितीनुसार देशात मोफत HPV लसीकरण मोहीम राबवली जात असते. आपल्या इथे सुद्धा ही मेडिकल टीम पोहोचली होती आणि सोबतच त्या मुलींना तिथे जी लस होती ती लस काय करत होते, देत होते. भारतात सेरवॉक आणि गार्डसिल यासारख्या फक्त 2च लसी इथे उपलब्ध आहे. मुख्यतः या 9 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी डोस दिले जातात. पहिला जो डोज असतो तो 6 महिन्याच्या आधी आणि दुसरा जो डोज असतो तो 6 महिन्याच्या अंतराने तिथे दिला जातो. ज्याचं वय 15 वर्ष आहे, म्हणजे जी मुलगी 15 वर्षाची आहे, वयोगटात बसते, त्या मुलीला 3 डोस तिथे दिल्या जातात आणि ते 3 डोस 6-6 महिन्याच्या अंतराने तिथे दिल्या जात असतात. खरं तर सर्व मेडिकल टीमने एफर्ट्स घेऊन सर्व माहिती पालकांना असेल किंवा मुलांना असेल ही त्यांनी तिथे समजावून सांगितली आणि या लसीचा फायदा मुलांच्या प्रकृतीसाठी चांगला असेल, सोबतच भविष्यात होणारा धोका तिथे टळेल याचं देखील मुख्यतः त्यांनी तिथे लक्ष ठेवलं. मुख्यतः पालकांना मेडिकल टीमने म्हणजे जसं की डॉक्टर साहेब असतील आणि डॉक्टर साहेब सोबतची जी मेडिकल टीम असेल यांनी पालकांना त्या लसीच्या बाबतीत जो फायदा असेल आणि भविष्यात होणारा धोका कसा टळू शकतो याचं सुद्धा मार्गदर्शन केलं आणि सोबतच ती लस त्यांनी घेतली पाहिजे हे सुद्धा त्यांनी तिथे समजावून सांगितले. सोबतच डॉक्टरच्या टीमचे सुद्धा आम्ही सर्वांनी आभार मानले. सोबतच भविष्यात होणारा धोका आमच्या शाळेतील मुलींना होणार नाही, सोबतच त्या निरोगी राहतील याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले. सोबतच लसीकरणासोबत मेडिकल टीमने तिथे आमच्या विद्यार्थ्याचे रेग्युलर चेकअपसुद्धा तिथे केले आणि रेग्युलर चेकअप करून त्यांना असणाऱ्या समस्यासुद्धा आरोग्याविषयीच्या